आपण नेहमी देवी देवतांच्या मूर्ती बघतो नाही का, आणि त्यांच्यासोबत दिसतात त्यांची वाहनं, वेगवेगळे प्राणी. पण कधी विचार केलाय की यामागे फक्त प्रवासापेक्षाही काहीतरी खूप खोल रहस्य दडलेलं असू शकतं? चला तर मग आज आपण याच दैवी रहस्यांचा पडदा उचलणार आहोत. सगळ्यात पहिला आणि अगदी साहजिक प्रश्न जो आपल्या मनात येतो तो म्हणजे देवतांना प्राण्यांवर बसायची काय गरज? म्हणजे हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरतं आहे की यामागे काहीतरी मोठा, काहीतरी गूढ अर्थ लपलाय? आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच इंटरेस्टिंग आहे. असं समजा की प्रत्येक वाहन हे फक्त एक प्राणी नाहीये, ते एक प्रकारचा सिक्रेट कोड आहे जो त्या देवतेची शक्ती आणि आपल्या स्वतःच्या मनातल्या गोष्टींबद्दल सांगतो. चला तर मग सुरुवात करूया अशा वाहनांपासून जी शक्ती आणि चांगल्या गुणांचं प्रतीक मानली जातात. आणि या यादीतलं पहिलं नाव अर्थातच सिंह, देवी दुर्गेचं वाहन. सिंह नुसतं नाव ऐकलं तरी शक्ती आणि धाडस जाणवतं नाही का? हे वाहन आहे सर्वोच्च शक्तीचं प्रतीक, आणि म्हणूनच असं म्हणतात की जो कोणी दुर्गेची उपासना करतो त्याला आतून एक अशी ताकद मिळते की तो कोणत्याही शत्रूचा सामना करू शकतो. बरं, सिंहासारखाच अजून एक शक्तिशाली प्राणी, तो म्हणजे वाघ. वाघ म्हणजे काय तर प्रचंड ऊर्जा आणि कधीही न थांबणारी ॲक्शन. तो कधीही शांत बसत नाही आणि म्हणूनच आदिशक्तीचं एक रूप वाघावर स्वार झालेलं दिसतं. हे प्रतीक आहे तिच्या त्या अथक ऊर्जेचं, त्या पराक्रमाचं, जे कधीच संपत नाही. आता पुढचं वाहन आहे वृषभ, म्हणजेच आपला नंदी बैल. आणि गंमत म्हणजे हे फक्त एका देवीचंच नाही तर एका मोठ्या देवाचंही वाहन आहे. देवी शैलपुत्री आणि आपले भगवान शिव दोघेही वृषभावर स्वार होतात. आता वृषभ म्हणजे काय तर ब्रह्मचर्य, संयम आणि पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजे बघा, ही अशी शक्ती आहे जी उधळलेली नाहीये तर शिस्तबद्ध आहे, तिच्यावर नियंत्रण आहे. आता बोलूया विद्येची देवता देवी सरस्वतीच्या वाहनाबद्दल, हंस. या पांढऱ्या शुभ्र सुंदर पक्षामागे काय अर्थ दडला असेल बरं? हंसामध्ये खूप खास गोष्ट आहे, त्याला म्हणतात मोती योग. ही एक सुपर पॉवरच म्हणा ना. म्हणजे दूध आणि पाणी एकत्र केलं तर हंस फक्त दूध पितो, पाणी सोडून देतो. हीच आहे ती शक्ती, खरं आणि खोटं, चांगलं आणि वाईट यातला नेमका फरक ओळखण्याची. आणि हाच विवेक आपल्याला खऱ्या ज्ञानाकडे घेऊन जातो. पुढचा प्रतीक आहे पक्ष्यांचा राजा गरुड. जेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंसोबत असते ना, तेव्हा तिचं वाहन असतं गरुड. गरुड फक्त पक्ष्यांचा राजा नाहीये, तो त्याग आणि अलिप्ततेचं प्रतीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये असूनही त्यात न अडकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता बोलूया त्या सुंदर मोहक मोराबद्दल. मोर म्हटलं की आपल्याला आठवतं ते त्याचं सौंदर्य, त्याचा डौल, हो ना? तो भगवान कार्तिकेयांच्या शक्तीचं वाहन आहे. पण तो फक्त सुंदरतेचं प्रतीक नाहीये, तर स्नेह आणि खोल योगिक शक्तीचंही प्रतीक आहे. म्हणजे सौंदर्य आणि शक्ती दोन्ही एकत्र. तर आतापर्यंत आपण बघितलं शक्ती आणि सद्गुणांची प्रतीकं. सगळं किती छान, पॉझिटिव्ह वाटतंय नाही का? पण थांबा, आता गोष्ट एका वेगळ्याच वळणावर येणार आहे. कारण आता आपण अशा वाहनांकडे बघणार आहोत जी आपल्या आतल्या स्पिरिच्युअल चॅलेंजेसचं, म्हणजे आध्यात्मिक आव्हानांचं प्रतीक आहेत. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की काय सगळीच वाहनं इतकी सकारात्मक आहेत, की काही वाहनांची एक डार्क साईड सुद्धा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं देवी लक्ष्मीच्याच एका दुसऱ्या अगदी अनपेक्षित वाहनामध्ये. ते वाहन आहे घुबड. आता हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल बरोबर, लक्ष्मी आणि घुबड. पण बघा, घुबड हे आध्यात्मिक अंधत्वाचं प्रतीक मानलं जातं, कारण ते दिवसा पाहू शकत नाही. तसंच असं म्हणतात की जो माणूस फक्त पैसा, भौतिक सुखाच्या मागे धावतो ना, त्याला आत्मज्ञानाचा सूर्य दिसत नाही. घुबड आपल्याला हाच इशारा देतो. याच यादीतलं पुढचं प्रतीक आहे गाढव. गाढव हे देवी कालरात्री आणि देवी शीतला यांचं वाहन आहे. आणि ते प्रतीक आहे तमोगुणाचं. आता तमोगुण म्हणजे काय तर अंधार, आळस, अज्ञान, थोडक्यात आपल्या आतल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी. आणि हे वाहन आपल्याला सतत आठवण करून देतं की याच निगेटिव्ह गोष्टींवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. तर मग बघा, आपण शक्तीची प्रतीकं पाहिली आणि आपल्या आतली आव्हानंही पाहिली. पण मग या सगळ्याला एकत्र जोडणारं एक अंतिम प्रतीक कोणतं असेल? चला ते पाहूया. आणि ते प्रतीक आहे हत्ती. देवी लक्ष्मीचं गजलक्ष्मी रूप हे हत्तीवर स्वार असतं. हत्ती म्हणजे फक्त श्रीमंती किंवा ऐश्वर्य नाही, तो त्याहीपेक्षा खूप मोठा आहे. तो प्रतीक आहे आध्यात्मिक आणि भौतिक समृद्धीच्या एका परिपूर्ण बॅलन्सचं.
जिथे समृद्धी आहे आणि शांतीसुद्धा आहे. तर या सगळ्या दैवी वाहनांचा अर्थ समजून घेतल्यावर आता एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. आपल्या आत या क्षणी कोणतं वाहन जास्त शक्तिशाली आहे? सिंहाचं धाडस, हंसाचा विवेक, की मग घुबडाने दाखवलेलं ते आव्हान? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?